एक 2-4 दिवसापूर्वी मला एक जणांनी प्रश्न विचारला की सर हे हाऊ टू सक्सीड इन वुका वर्ल्ड. बरं मी जरा थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला. बाबा थांब बस, काय आहे, कुठलं जग आहे हे? अरे सर आपण वुका वर्ल्डमध्ये राहतोय ना. वुका वर्ल्ड काय आहे? अहो हे नाही का आज एवढं फास्टच सगळं आहे. बरं मग मी सांगितलं बाबा वुका वर्ल्डमध्ये कसं सक्सेसफुल व्हायचं. त्याच्या अगोदर मला हे तर समजून घ्यावं लागलं वुका वर्ल्ड म्हणजे काय. मग मी जाणून घेतलं की ही एक वुका वर्ल्ड नावाची एक कॉन्सेप्ट आहे. ही संकल्पना जुनीच आहे हो, पण आत्ता जरा ह्या 7-8-10 वर्षात जास्त प्रचलित झाली. आणि आता ह्या 4-5 वर्षात तर बघायचंच काम नाही. ते प्रत्येकजण ट्रेनर किंवा प्रत्येक मॅनेजमेंट सिलेबसमध्ये किंवा मॅनेजमेंट कॉन्सेप्टमध्ये ही वापरली चालली. की वुका वर्ल्डमध्ये असं करा, वुका वर्ल्डमध्ये तसं करा. मग समजून घेण्याचा प्रयत्न केला वुका वर्ल्ड आहे काय बाबा. तर ही कॉन्सेप्ट फार जुनी आहे. 1980च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये युद्धाच्या परिस्थितीच्या नंतर ही वापरली गेलेली कॉन्सेप्ट होती. आणि आत्ता ती प्रचलित झाली कारण तशीच परिस्थिती सध्या समाजामध्ये निर्माण झाली म्हणून. आता वुका वर्ल्ड काय, तर VUCA हे 4 शब्द आहेत. V म्हणजे व्होलॅटिलिटी, U म्हणजे अनसर्टन्टी, C म्हणजे कॉम्प्लेक्सिटी आणि A म्हणजे ॲम्बिग्युटी. मग हे जगात हे 4 शब्दांचे अर्थ कसे लागतात बघा सध्या. म्हणजे एक व्होलॅटिलिटी शब्दाचा अर्थ काय आहे? फास्ट. जग पळायला लागलं आहे, दुनिया पळायला लागली, दुनिया बदलायला लागली. प्रत्येक क्षेत्रात बदल, कुठलंही क्षेत्र उचला, लोकांना माहीत पण नव्हतं काय बदलल. म्हणजे आज कर्मचाऱ्यांनासुद्धा माहिती नाही की कंपनी काय निर्णय घेणार आहे. शेतकऱ्यांनाही माहिती नाही उद्या कोणतं संशोधन होऊन एखादे अवजार आमच्यासमोर येणार आहेत. एवढं फास्ट बदलणारं जग आहे सध्या. मग ही व्होलॅटिलिटी. दुसरं अनसर्टन्टी, माहीतच नाही उद्या काय होईल, परवा काय होईल. कधी पण पाऊस येतो आहे, कधी पण आभाळ येतं आहे, कधी पण लोकांना काढलं चाललं आहे, कधीही भाव गडगडायला लागलेत. म्हणजे कुठलाच माणूस असा निवांत दिसत नाही आहे सध्या या अनसर्टन्टीमध्ये. तिसरं आहे कॉम्प्लेक्सिटी. किती बी सोपं सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचा गुंता काही निघतच नाही आहे. म्हणजे कॉम्प्लेक्सिटी वाढत चालली आहे, गुंतागुंतीची जीवनशैली डेव्हलप होत चालली आहे. आणि शेवटचं आहे ॲम्बिग्युटी. सगळं जग ज्ञानी असूनसुद्धा प्रचंड गोंधळ आहे, क्लॅरिटीज काही नाही आहे. म्हणजे हे करावं की ते करावं. पूर्वीचा काळ असा होता की ज्ञान कमी होतं पण माणसं क्लिअर होते. आता सगळ्यांसोबत ज्ञान खूप झालं आहे पण क्लॅरिटी नाही आहे. तर अशी ही कॉन्सेप्ट आहे. म्हणून लोक म्हणतात बाबा या कॉन्सेप्टसोबत आपण सध्या वाढतो आहोत, जगतो आहोत, पळतो आहोत. हाऊ टू सक्सीड इन दिस. सोपं आहे ना. बदलत्या काळासोबत तुम्हाला बदलावं लागेल. तुम्हाला काळाची पावलं ओळखून तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करून घेणं आहे. आपल्याला काय ते पहिलं असं होतं मग आपल्याकडं थोडी असं चालतं, असं नाही चालणार ना. तुम्ही रिजिड असून नाही चालत. तुम्ही तुमचा स्वभाव बदलणं गरजेचं आहे. तुम्ही तुमची प्लॅनिंग बदलणं गरजेची आहे. तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज बदलणं गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे थिंकिंग बदलणं गरजेचे आहे. तेव्हा तुम्हाला पहिल्या जी व्होलॅटिलिटी होती, जी बदलत्या काळात, तुम्ही बदलत्या काळात बदलले की तुम्हाला यशच. तुम्ही जर बदलत्या काळासोबत बदलले नाही की तुम्हाला यशच नाही. तुम्हाला टेन्शनच वाढणार, तुमचे हालच होणार. कुत्रे हाल खाणार नाहीत आपले. अहो कोविडच्या पूर्वी जी लोक मला असं म्हणायचं की म्हणजे हिरो होते, हिरो, अरे ते कधी झिरो झाली हे कळालं पण नाही. आणि जी लोक झिरो होती ती कधी हिरो झाले हे कळालंही नाही आहे. आज लोकांना हे कळत नाही कुठून पैसे येत आहेत, कुणाला कशातून येत आहेत. आणि मग प्रचंड ह्या टेन्शनमध्ये आहेत लोक. म्हणून आम्हाला बदलणं गरजेचं आहे. दुसरं अनसर्टन्टी. काही असू द्या अनसर्टन्टी, तुम्ही सर्टन असलं पाहिजे. कारण काही गोष्टी अशा आहेत की तुमच्या मेहनतीला पर्याय नाही. मग तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन जास्त गोळा करा. म्हणजे यू हॅव टू बी शुअर अबाउट समथिंग. वेन यू आर नॉट शुअर यू विल बी कन्फ्युज्ड. मग तुम्ही सर्टन राहा. असू द्या जगात अनसर्टन्टी,
पण यू शुड हॅव 1 2 3 4 5 प्लॅन्स. हे नाही तर ते नाही ते नाही ते नाही ते. जे जास्त इन्फॉर्मेशन असेल, ऑप्शन्स असतील, तर तुम्हाला टेन्शन येणार नाही त्याचं. तिसरं आहे कॉम्प्लेक्सिटी. असू द्या ना जगानं किचकट, काही बी करू देत ना. असं प्रत्येक माणसाला सुख पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला चांगल्या सेवेची गरज आहे. तर कॉम्प्लेक्सिटी किती बी राहू द्यात. पण त्याला पर्याय काय आहे की आम्ही सोपं केलं पाहिजे. जग अवघड करत जाईल, पण ते आम्ही सोपं करणं गरजेचं आहे. कारण आज शाळा वाढल्या, गुणवत्ता वाढल्या का? म्हणजे महाविद्यालयांमध्ये गर्दी नाही आहे, प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये गर्दी आहे. कशाने कोणाचं काय चालू आहे ही कॉम्प्लेक्सिटी जर टाळायची असेल तर आम्हाला इन्फॉर्मेशनचा सोर्स जास्त पाहिजे. आम्ही जास्तीत जास्त जगातली इन्फॉर्मेशन गोळा करणं गरजेचं आहे. कारण इन्फॉर्मेशन जर जास्त आमच्याकडे असेल तर आम्ही 100% आमची विचारधारा बदलू. आणि आमची विचारधारा जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत आमची ॲक्शन बदलणार नाही. आणि शेवटचं आहे ॲम्बिग्युटी. ठीक आहे ना, क्लिअर नाही आहे, मग तुम्ही तपासून घ्या, सल्ले तज्ज्ञांचे घ्या. माझा हा फार मोठा सल्ला आहे लोकांना, किंवा जो मी वापरतोय. काही बी करा, जर कन्फ्युजन कमी करायचं असेल ना, त्या क्षेत्रातला टॉपचा माणूस शोधा आणि त्याचं मार्गदर्शन घ्या. त्याचं मार्गदर्शन घेतलं की आपला त्रास कमी होणार. शिकाऊ इंजिनियर घ्या, शिकाऊ वकील घ्या, शिकाऊ डॉक्टर घ्या. आता तुम्ही जर शिकाऊ लोकांनी आपल्यावर प्रयोग करायचे ठरवल्यानंतर आपलं नाही का कन्फ्युजन व्हायचं. तसं या जगामध्ये सध्या सक्सेसफुल होणं जेवढं अवघड आहे तसंच ते सोपं पण आहे. कारण फक्त आम्ही काळाची पावलं ओळखून निर्णय घेणं गरजेचं आहे. फक्त दृष्टी असून नाही चालणार, तर आम्हाला दूरदृष्टी पाहिजे.